नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वरमध्ये आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या प्लॉटवरती आपण पहिली ड्रिचिंग आणि पहिली फवारणी सांगणार आहोत। या प्लॉटमध्ये ही 28 जूनची लागवड आहे। त्याच्यामध्ये कुठली पहिली फवारणी घेता येईल आणि ड्रिचिंग पहिली कुठली करता येईल। पहिली ड्रिचिंग आपण ही ऑर्गॅनिकमध्ये घेणार आहोत, ज्याच्यामध्ये चांगली बुरशी असेल, ती जमिनी चांगली वाढेल आणि जी काही खराब बुरशी असेल, ज्याच्यामध्ये मर वगैरे लागते किंवा सड लागते, ही बुरशी थांबवण्यास मदत करते, अशी आपण ड्रिचिंग करणार आहोत। याच्यामध्ये येतं ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि मायकोरायझा। ओके, हे तिन्ही घटक एक सोबत घेऊन पहिली ड्रिचिंग करून घ्या। पाऊस कमी असेल तर ठिबकनी सोडले तरी चालतं। ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस हे मायक्रोबॅक्स कंपनीचं आहे, ठिबकनी सोडीत जातं, कुठेही अडकत नाही ठिबकमध्ये। आणि त्यासोबत मायक्रोरायझा घ्या। मायक्रोबॅक्स कंपनीचे रिझल्ट्स पाहतो, छान आहेत, किंवा IPL कंपनीचे प्रोडक्ट्स यूज करा ऑर्गॅनिक प्रोडक्टमध्ये। आणि पहिली फवारणी म्हटलंस, कुठंतरी पानावरती आळी दिसतीये, ज्याच्यामध्ये पानं कातरलेली दिसत आहेत, मूग आहे प्लॉटमध्ये, तर त्याच्यामुळे ते अडचण येते। त्यासाठी पहिली फवारणी सांगेल, एक असेल क्युमानिल जायरम आहे प्रोडक्ट, त्याच्यामध्ये तर झिंक बेस प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळं पिवळी हळद असेल तर ती पण जशी हिरवी कळण्यास मदत करते। दुसरी गोष्ट क्विनोलोफॉस घ्या, आळीसाठी मदत करेल, किंवा इमॅमॅक्टिन घ्या। आणि तिसरं म्हणजेच फॉलिक ॲसिड किंवा ह्युमिक ॲसिड घ्या। अॅमिनो ॲसिड अजिबात हळदीमध्ये वापरू नका, शेवटपर्यंत अॅमिनो ॲसिड वापरू नका फवारणीमध्ये। धन्यवाद।